सह्याकडा भल्या भल्यांना अनेकदा खुणावणारा, आव्हानं देणारा सह्याद्री आणि या सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले, याच किल्ल्यांमधला कायमस्वरूपी अनेक भटक्यांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे तो नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेला हरिश्चंद्रगड। या हरिश्चंद्रगडाची वाट जी आहे ती आज आपण पाहणार आहोत, नळीची वाट। ज्या रस्त्यानं पावसाचं पाणी खाली येतं त्याच रस्त्यानं हे पाणी सुकल्यानंतर गडावर जायची एक वाट तयार होते। प्रचंड एक्साइटिंग, थ्रिलिंग अशा स्वरूपाची ही वाट आहे। हवेत गारठा वाढला की भटक्यांची पावलं सह्याद्रीच्या अनवट वाटांवर वळतात। अशीच एक अनवट वाट आहे हरिश्चंद्रगडाची। हरिश्चंद्रगड हे ट्रेकर्सचं नेहमीच आकर्षण आणि त्यांचा आवडता गडही। या गडाला अनेक वाटा, यातल्या काही वाटा तर किर्र जंगलातून जाणाऱ्या। यातली सगळ्यात अवघड वाट म्हणजे नळीची वाट। माळशेज घाटापासून डावीकडे वळाल्यानंतर बेलवाडी पाडा लागतो आणि तिथून या कोकण कड्याच्या बाजूने हरिश्चंद्रगडाची पायवाट जाते। गावापासून 1.5-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर खडी चढण जी ती सुरू होते। आता मात्र तुमचा घाम निघायला लागतो, श्वास दडपायला लागतोय। आपण ही जी मोठमोठाली दगड पाहतोय हीच ती नळीची वाट आहे। हरिश्चंद्रगडावरती पावसाळ्यामध्ये जे पाणी पडतं ते पाणी याच वाटेनं खळाळत वाटेमध्ये आलेला प्रत्येक दगड धोंडा आपल्या सोबत घेऊन खाली गडगडत जबरदस्त वेगानं या ठिकाणाहून प्रवाहित होत असतं आणि त्यामुळे झालेला हा मोठा प्रवाहाची एकूण सगळी चिन्ह जी आहेत ती आपण पाहतोय। यंदाच्या वर्षी पाऊस नसल्यामुळं या ओढ्याला फारसं काही खळखळता आलं नाही, मात्र पावसाच्या पाण्याचा एकूण प्रवाह जर पाहिला तर स्थिमित व्हायला होतं, छातीत धडकी भरायला होती, इतक्या उंचावरून हे पाणी पडत असतं। आपल्या सोबत विनू दादा आहेत, त्यांना विचारूयात याला नळीची वाट असं का म्हणतात। दादा, काय महत्व आहे या वाटेचं? हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या तशा असंख्य वाटा आहेत, खिरेश्वरवरून आहेत, कोथळ्यावरून आहेत, पाचनाईवरून आहेत, परंतु ज्यांना काहीतरी थ्रिलिंग करायचं, थोडंसं एक्साइटिंग अशी ही ट्रेकर्सला खुणावणारी आणि आकर्षित करणारी ही एक सुंदर आणि छान नळीची वाट आहे। ह्या वाटेने साधारणतः एक 4-5 तासामध्ये आपण वरती हरिश्चंद्रगडाचा जो कोकणकडा आहे ह्या कोकणकड्यावर आपण जाऊन पोहोचतो आणि ह्या कोकणकड्यावरून ह्या कोकणाच्या बाजूचं, तर कड्यावरून कोकणाची बाजू दिसते म्हणून त्याला कोकणकडा म्हणतात। अतिशय सुंदर असा नजारा दिसतो आणि त्या कड्यापासून एक अर्धा तास चालत गेल्यानंतर मग हरिश्चंद्रगडावरचं शिवमंदिर अत्यंत सुंदर, हे हजारो वर्षापूर्वी बांधलेलं त्या काळामध्ये। ही नळीची वाट जी आहे हरिश्चंद्रगडाकडे जाणारी, हिच्या केवळ पहिल्या टप्प्यात आपण आहोत, तोवरच प्रचंड घाम निघालाय। विनोद आता काही छुप्या मार्गाने आपल्याला नेता आहेत का ते आपण बघूया। अशा अवघड वाटेवर रस्ता चुकण्याची तर दाट शक्यता, मग पुन्हा वाट कशी शोधायची? अशा वेळेला मुंग्यांचं वारूळ बघा असं राहुलने सांगितलं आणि त्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा ट्रेक करतो ना तर बऱ्याच वेळा आपल्याला ट्रेकचा साधारण आराखडा माहिती असतो, पूर्वेकडे काय आहे आणि पश्चिमेकडे काय आहे, पण जेव्हा आभाळ आलेलं असतं, रस्ते चुकलेले असतात आणि रात्र असते, अशा वेळी आपल्याला दिशा सापडत नाही आणि एकदा जर दिशा चुकली तर रात्रीच्या अंधारात आपण कुठेही भरकटू शकतो। अशा वेळेस अगदी सोपा मार्ग सापडण्यासाठी म्हणजे हे जे मुंग्यांचं वारूळ हे जंगलामध्ये खूप ठिकाणी बघायला मिळतं। याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की या वारुळाच्या ज्या भिंती आहेत, या वारुळाच्या ज्या त्याने मुंग्यांनी बांधलेल्या या ज्या भिंती आहेत, या भिंतींमध्ये ही खालची बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे। ही खोल आहे आणि ही वरती आहे। तर याच्यातली ही जी खोल बाजू आहे म्हणजे छोटी बाजू आहे ती बाजू म्हणजे पूर्व असते आणि ही जी उंच बाजू आहे ही नेहमी पश्चिमेला असते। याच्यावरून आपल्याला दिशेचा पूर्ण अंदाज येतो आणि हे वारूळ जंगलात कुठे जरी बघितलं तरी देखील त्याची रचना याच पद्धतीने बघायला मिळते। याच्यामुळे आपल्याला दिशा सापडते आणि एकदा दिशा सापडली की आपण योग्य वाटेला लागू शकतो। या पहिल्या टप्प्यातच आमची दमछाक झाली, पण मानसिक बळ असलं की शारीरिक थकवा जाणवत नाही। साधारण तासभर या दगडधोंड्यातून तोल सांभाळत चालत होतो आणि अचानक रस्त्यात पडलेल्या 30 फूट उंचीच्या दगडानं सगळी वाटच बंद केली। आम्हाला मग दोर लावून चढण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता। राहुल वर जा, अजून एक पाय। राहुल घाबरू नका, गडबड करू नका।
निसर्गाच्या सानिध्यामध्ये सह्याद्रीच्या या कड्यांच्या आसपास जी हवा खेळते ती प्रचंड वेगळी आहे. ती तुम्हाला शहरांमध्ये गावांमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. प्रत्येक वेड्या फिरस्त्याला, ज्याला भटकंती आवडते, ज्याला किल्ले आवडतात, ज्याला मावळ्यांच्या वाटा आवडतात, रानवाटा आवडतात, त्याला या अशाच अनवट वाटा कायम आनंद देत राहतात. आणि त्यामुळेच या नळाची वाटेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. अगदी धडकी भरेल असा हा सगळा ऊर भरून आणणारा चढ होता. जवळपास 2.5 तासाची चढण चढल्यानंतर या नळाच्या वाटेच्या अंतिम टप्प्यात आम्ही आलोय. आणखी 1 तास चालल्यानंतर कोकण कड्यावरती आम्ही पोहोचू आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं हरिश्चंद्रगड जो आहे तो अर्ध्या तासामध्ये सर करता येऊ शकेल. एक तासाभराने आम्ही सगळेच जण या दोराच्या मदतीने वर आलो. आता 30% वाट पार केल्याचं काशीनाथ या आमच्या स्थानिक वाटाड्यानं सांगितलं आणि मग सगळ्यांना आठवण झाली पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची. आणखी 30 तास चढल्यानंतरच पाणी मिळणार असल्यामुळे ते जपून वापरायची तंबी आम्हाला देण्यात आली होती. आम्ही शिदोरी सोडली आणि त्यावेळेच्या जेवणाची जी काय चव लागली त्याला तोडच नाही. कॅन्डल लाईट डिनर, क्रूजवर डिनर, गोव्यात गेले की समुद्रात रात्रीचं कॅन्डल लाईट डिनर घेणं, अशा अनेक वेगवेगळ्या फॅन्टसीज अनेक तरुणांच्या असतात. मात्र जमिनीपासून 3000 फुटावरती दगडांमध्ये आणखी जवळपास 500 फुटाची चढाई बाकी असताना जी चव या भाकरीची लागते ती जगात कुठेही लागू शकत नाही, अगदी अंतराळात गेला तरी नाही. खरं तर जेवल्यामुळे अंग जडावलं होतं, पण 3 तासाची चढण अजून बाकी होती आणि उजेड असतानाच वर पोचणं आवश्यक होतं. पुन्हा आम्ही निघालो. सुमारे 1-1.5 तास पाय घसरत, घोटे दुखावत, तोल सांभाळत, घाबरत, आधार घेत कसे बसे आम्ही चालत होतो. गेली कित्येक वर्ष आपण अविरत चालतोच आहोत आणि आता आणखी किती वर्ष चालणार आहोत हेही माहित नाही, अशीच आमची जणू अवस्था झाली होती. या ढेपाळलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी राहुलनं आठवण करून दिली वसंत बापटांच्या सह्यकडाची. भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजन रायगडा. धिक तुमचे स्वर्ग ही साथी, धिक तुमचे स्वर्ग ही साथी, इथली चुंबिन मी माती, या मातीचे कणलोहाचे तृणपात्यांना खड्ग कळा, कृष्णेच्या पाण्यातून अजूनी वाहत असे लाभा सगळा. रामायण तर तुमचे आमुचे, भारत भारत वर्षाचे, म्हणजे महाभारत जे आहे ते भारत वर्षाचे. रामायण तर तुमचे आमुचे, भारत भारत वर्षाचे. छत्रपतींची वीर कहाणी, शिवछत्रपतींची वीर कहाणी जी आहे, छत्रपतींची वीर कहाणी, निधान माझ्या हर्षाचे. मृदुंग मोठा सुमधुर बोले, मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा नमुरली, थाप डफाची कडकडता परी, बाही माझी फुरफुरली. अजूनही अर्धा टप्पा बाकी होता. शारीरिक क्षमतेची कसोटी लागत होती, पण ही वाट अशी अर्धवट सोडण्यासाठी थोडेच आपण इथपर्यंत आलोय. या नळीच्या वाटेचा उर्वरित थरार पाहूयात एका ब्रेक नंतर. नळीच्या वाटेचा थरार अर्ध्या टप्प्यावर आला होता. डोक्यावर आलेल्या सूर्यानं घामानं निथळून काढलं होतं. बरोबर सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही हरिश्चंद्रगडावरती पाऊल ठेवलंय. कोकणकडा जिथून संपूर्ण कोकण दिसतो असं म्हणतात, अतिशय तासीव असलेला हा कडा आणखी एका टप्प्यावरती उरलाय. मात्र ज्या पद्धतीनं सूर्यबिंबाची ही लाली क्षितिजावरती झळाळून उठली आहे, निसर्ग किती नयनरम्य आणि मनोहारी दृश्य आपल्या आजूबाजूला रोज पेरतो, जे आपण कुठल्या ना कुठल्या कारणाशिवाय पाहू शकत नाही. ती अचानक अशा पद्धतीनं समोर येतात की तुम्हालाच कळत नाही इतकं रोजचं सौंदर्य आपण कुठे घालवतो, हे आपल्या नजरेत काय येत नाही. त्यासाठी कदाचित या अशाच निबिड अरण्याची मोकळ्या हवेची गरज असते. आता घाई होती ती पूर्ण कोकणकडा अंधार होण्यापूर्वी सर करण्याची. त्यासाठी आणखी 2
खड्या चढण आम्हाला पार करायच्या होत्या. आमच्या जेवणाची तयारी करायचा निरोप दिलेल्या गडावर राहणाऱ्या भास्करनं आम्हाला वाट दाखवली. गडावर पोचल्यावर भास्करनंच पोटभर जेवू घातलं. दाट अंधार पडला होता. थंडी स्वस्थ बसू देत नव्हती. मग काय, लाकडं गोळा झाली, शेकोटी पेटली आणि सुरू झाली मस्त मैफिल. अशी कॅम्प फायर सुरू आहे, जेवण झालीत, गाणी सुरू आहेत, त्याच्यासोबत अनेक जणांची मनं डोलत आहेत. 3000 फुटावरती समुद्र सपाटीपासून. हे सगळं अद्भुत आहे. जोवर तुम्ही अनुभवत नाही तोवर त्याची मजा तुम्हाला कधीच येणार नाही. सकाळ कधी झाली ते समजलंही नाही. कोकण कड्यावर पोहोचायला तब्बल 8 वाजल्यानंतर रात्री आमचा मुक्काम या अशा टेंटमध्ये होता. अगदी गारठवणाऱ्या थंडीमध्ये रात्र काढल्यानंतर आता सकाळची रम्य पहाट जी ही अफलातून आहे. आवाज बसलाय, अगदी अंगाचं गात्रच आहे ते वेदनांनी फुलून आलंय. पण ज्या ठिकाणाहून हा कडा आम्ही चढून आलो ते पाहिल्यानंतर हे सगळं एका क्षणात हे जे श्रम आहेत ते निघून जातात. सकाळच्या प्रकाशात कोकण कड्याखालचं विहंगम दृश्य डोळ्यात साठवून घेतलं. आम्ही चढून आलेली नळीची वाट इथून इतकी अशक्यप्राय वाटत होती की आपण कसे चढून आलो याचंच आता आश्चर्य वाटायला लागलं. आपण कुठून सुरुवात केली आणि कुठवर आलो हे ज्यावेळेस वरती आल्यावरती कळतं आपल्याला, त्याच्यानंतर वर प्रचंड अभिमानानं भरून येतो. खाली अगदी छोटंसं जे गाव दिसतंय ते बेलपाडा. या बेलपाडा गावातून नदीच्या मार्गे नळीची वाट जी आहे या वाटेनं या सगळ्या कोकण कड्यावरती आम्ही चढलो. काल जवळपास 8 तासाचा हा जबरदस्त अशा स्वरूपाचा प्रवास होता. थरारक अशा स्वरूपाचा अनुभव होता. मुगाच्या शेगा कधी कवळ्या जाता वेता काव्या पोपटल्या. गुळचट शेंगा चवळीच्या वदरट पोपटी भल्या. लागती बाजून किती चांगल्या. तोडावे कधी बोरे काटे काटोनी दाबुनी. काटोनी दाबुनी हिंडावे कष्टी रानवणी. किती शेवावी या जंगलच्या मेवेची माधुरी. मेवेची माधुरी फळे तशी खावा कितीतरी. आता सुरू झाली परतीची वाट. येताना नळीच्या वाटेचा थरार अनुभवला होता. आता जरा वेगळी वाट निवडली, सादडीच्या घाटाची. पहिल्याच टप्प्यात तीव्र उतार असलेली 30 फुटाची उतरण आम्ही रोप लावून पार केली. समोरच्या दाट झाडीतून तब्बल 1.5 तास पायपीट केल्यावर आम्ही पोचलो सादडीच्या घाटामध्ये.
नाणेघाटाची आठवण करून देणारा हा घाट कसा उतरायचा? थोडासा जरी पाय घसरला तर काय, असा प्रश्न मनात चमकला. पण निर्धार पक्का होता. मग काय, जमेल तसा आधार घेत कधी बसत घाट उतरायला सुरुवात केली. परतीचा प्रवास कोकण कड्यावरून सादडीच्या घाटाच्या मार्गाने सुरू झालाय. आम्ही मध्य जंगलात आहोत. प्रचंड दाट झाडी आणि त्यातून ही वाट काढत निघालोय आम्ही. काहीशी अनवट आहे, काहीशी अवघड आहे. मात्र काहीही असलं तरीही हा परतीचा टप्पा जास्त सुखावणार आहे. हरिश्चंद्रगडाहून बेलपाड्याला जाताना जी परतीची वाट आहे तिथे सादडीचा हा घाट लागतो. हा घाट बघितल्यानंतर जुन्या काळचे लोक कसे या घाटातून प्रवास करत असतील असा प्रश्न पडतो. याचप्रमाणे आणखी एक कोकणाला आणि पठाराला वेगळा करणारा घाट आहे, तो म्हणजे नाणेघाट. अगदी अशीच ठेवण असलेला. या सगळ्या घाटामध्ये रोमांच उभे राहतात, थरार उभे राहतात. अक्षरशः अंगावरती काटे येतात. इतका जबरदस्त तीव्र उतार आहे. खाली बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला कळत नाही आपण कसे उतरणार आहोत. पण तरीही चिकाटी कुणीही सोडत नाही. तुम्ही पाहताय सगळे ट्रेकर्स, सगळे भटकेज आहेत, ते पाय रोवून उभे आहेत आणि सादडीचा घाट उतरून दाखवतात. अजस्त्र घाट उतरून आल्यावर, तासभर चालून झाल्यावर आमच्यासाठी वाटाड्या काशीनाथच्या घरून जेवण आलं. चिकनच्या रश्श्यावर आम्ही आडवा हात मारला. पुन्हा मग नंतर 20 मिनिटांनी आम्ही ज्या गावातून आलो त्या बेलपाडा गावाकडे चालायला सुरुवात केली. आमचा मार्गदर्शक काशीनाथ रोज हेच काम करतो म्हणून त्याच्याबद्दलचा आदर सुद्धा प्रचंड दुणावला. तो भास्कर आहेत ना, ते पाचनईमध्ये राहतात आणि ते एखादा ग्रुप असला की आम्हाला फोन करतात आणि सांगतात की त्यांना ते गाईड करा आणि आम्ही त्यांना नळीच्या वाटेने घेऊन येतो. आता या आठवणी सोबत घेऊन ही सगळी मित्रमंडळी जी गेल्या 36 तासामध्ये आम्ही जोडली. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही अडचणीत असता त्यावेळेस तुमच्यासोबत जे असतात ते तुमचे खरे मित्र असतात. आणि याच अशाच आठवणी घेऊन या बेलपाड्यात आम्ही चाललोय. हा सगळा थरारक प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवला तो आमचा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेनं. कॅमेरा घेऊन त्याने हा सगळा प्रवास आमच्या सोबत केला. त्याच्या सोबत अनेक नवीन मिळालेल्या मित्रांनी एकमेकांना मिठ्या मारत परत अशाच अनवट वाटेवर निघायच्या आणाभाका घेतल्या आणि आम्ही पुन्हा पुण्याकडे निघालो.